काल महाराष्ट्रातल्या काही अनुसूचित जातीतील प्रस्थापित जातींनी प्रस्थापित जातीमधल्या विशिष्ट पक्षांनी अनुसूचित जाती जनजाती आरक्षण वर्गीकरणासंदर्भात सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियानी दिलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये भारत बंदची हाक दिली होती. मुळात भारत बंद होता का हा सुद्धा चिंतन करण्याचा विषय आहे. भारतामध्ये काय काय बंद होतं, किती राज्य आहेत हे तरी आंदोलन करणाऱ्यांना माहिती आहे का? किती जिल्हे, किती तालुके, किती गावं, किती ब्लॉक्स हे तरी आंदोलनकर्त्यांना माहिती आहे का? हा सुद्धा चिंतनाचा विषय जरी असला तरीही ह्या आंदोलनामध्ये, ह्या बंदमध्ये महाराष्ट्रामधली महार ही जात सोडली तर इतर कुठलीही जात जी अनुसूचित जाती आणि जनजातीच्या कॉलममध्ये समाविष्ट आहे, ही जात कुठलीही जात या आंदोलनामध्ये सामील नव्हती. महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेशमध्ये चांबार ही जर जात सोडली म्हणजे मायावती आणि चंद्रशेखर आझाद ह्या दोघांच्या जर जाती सोडल्या तर दुसरी कुठलीही जात उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा या बंदमध्ये सामील नव्हती. तिसरा विषय, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्य जर सोडली तर अन्य कोणत्याही इतर राज्यामध्ये महाराष्ट्र देश बंदची जी हाक आहे, देश बंदचा जो कालचा संप होता, हा कुठल्याही राज्यामध्ये पाळला गेलेला नाही किंवा त्यामध्ये अनुसूचित जाती आणि जनजातीची लोक सामील झालेली नाहीत. त्यामुळे महत्त्वाचा विषय यामध्ये असा आहे की अनुसूचित जाती आणि जनजाती ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, अनुसूचित जाती आणि जनजाती यांच्यामधल्या ज्या काही जाती आहेत, ह्या सगळ्या जातींनी मूकपणाने बंदला विरोध केला. याचा अर्थ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियानी दिलेल्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलेलं आहे. क्रिमिलेअरला जरी काही लोक विरोध करत असली तरी क्लासिफिकेशनला सगळ्यांनीच समर्थन दिलेलं आहे. त्यामुळं एखाद्या प्रस्थापित जातीने आपल्या राजकीय स्वार्थासाठी सामाजिक संतुलन न बिघडवणे हीच अतिशय चांगली गोष्ट आहे. पण राजकीय पक्षांना नेहमीच सामाजिक संतुलन बिघडवायचं असतं. सामाजिक स्वास्थ्य जितकं बिघडलेलं राहील तितक्या त्यांच्या पोळ्या भाजलेल्या जातात. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यामध्ये ज्या ज्या पक्षांनी कालच्या बंदला पाठिंबा दिला होता, मुळात त्या पक्षांबद्दल जास्त काही बोलण्यापेक्षा मला इतकंच म्हणायचं आहे की ज्या प्रस्थापित जातीमधली लोक आरक्षणाचा फायदा घेऊन गळगंज झालेली आहेत, ती लोक या पक्षांचे डोनर आहेत. त्यांच्याच पैशावर यांचे पक्ष आणि संघटना चालतात. म्हणून यांनी काल बंद करण्याचा ड्रामा केलेला आहे. यांनी जर काल बंद करण्याचा ड्रामा केला नसता तर उद्या कार्यक्रमांना वर्गणी मागाय गेल्याच्या नंतर कर्मचाऱ्यांनी यांच्या पार्श्वभागावर लाथा दिल्या असत्या. त्यामुळं स्वतःची इमेज वाचवण्यासाठी काही पक्ष आणि संघटनांनी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधल्या अनुसूचित जाती जनजातीच्या क्लासिफिकेशनला आणि क्रिमिलेअरला विरोध केलेला आहे. मुळात क्लासिफिकेशन आणि क्रिमिलेअर ह्या दोनही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या जजमेंटमध्ये यावर असं कुठलंही डिक्लरेशन दिलेलं नसताना त्याचा प्रोपोगंडा करून आपल्या पक्षाचं अनुसूचित जातीमध्ये वजन कसं वाढवता येईल ते वाढवण्याचा कालच्या बंदच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांनी प्रयत्न केला. पण सामाजिक विषमता जी आरक्षणामुळे निर्माण झालेली आहे, या सामाजिक विषमतेकडं आजही हे प्रस्थापित आरक्षणधारी लोक बघायला तयार नाही आहेत. मुळात यांना मिळालेल्या सवलती
यांनीच घेतल्या, त्यांनीच दाबून ठेवल्या, त्यांनीच त्यांच्या नातेवाईकांपर्यंत, सगळ्या सोयऱ्यापर्यंत सुद्धा पोहोचू दिल्या नाहीत. मुळात आज जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, ही परिस्थिती आरक्षणातील अनैतिकतेमुळे निर्माण झालेली आहे. आरक्षणामध्ये जर नैतिकता आरक्षण घेणाऱ्यांनी ठेवली असती तर आज सुप्रीम कोर्टालाही हे आरक्षण क्लासिफिकेशनची घोषणा करावी लागली नसती किंवा क्रिमी लेअरची सुद्धा आट टाकावी लागली नसती. याचा अर्थ असा होतो की अनैतिक आरक्षणधाऱ्यांना वाचवण्यासाठी, अनैतिक आरक्षण भोग्यांना वाचवण्यासाठी काही पक्ष आणि संघटनांनी काल भारत बंद केला होता, असं सुद्धा म्हणायला काही हरकत नाही. पण मित्रांनो, अनुसूचित जाती आणि जनजाती वर्गीकरण आणि एकंदरीतच क्रिमी लेअरचा विषय जर बौद्धांनी लक्षात घेतला तर आपली प्रश्न आता बदललेली आहे. जात त्यांना सोडायचीच नाही आहे. त्यामुळे तुम्ही इतर अनुसूचित जाती जनजातीच्या लोकांच्या नादी न लागता बौद्धांचा विकास कसा साधता येईल यावर लक्ष केंद्रित करणं काळाची गरज आहे. कारण आजही अनुसूचित जातीतल्या बौद्धेतर जाती, महारेतर जाती तुमच्यासोबत जरी रोटी व्यवहार करत असल्या तरी बेटी व्यवहार मुळातच करत नाहीत. दुसरा प्रश्न, होटिंग व्यवहारसुद्धा तुमच्यामध्ये मुळातच होत नाही. जिथं रोटी व्यवहार होत नाही, जिथं रोटी व्यवहार फक्त होतो, होटिंग व्यवहार आणि बेटी व्यवहार ज्यांच्यामध्ये होत नाही ते लोक तुमचे कधीच होऊ शकत नाहीत. त्यामुळं बौद्धांनी तरी महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीच्या आरक्षणासाठी लढण्यापेक्षा बौद्धांना काय मिळवून घेता येईल, बौद्धांचं रक्षण कसं करता येईल, बौद्धांचं प्रोटेक्शन कसं करता येईल, बौद्धांचा विकास कसा करता येईल, धर्मांतरित बौद्धांचा त्यामध्ये आर्थिक विकास कसा करता येईल, त्यांना उद्योगधंद्यामध्ये कसं उतरवता येईल, त्यांना शिक्षणामध्ये कसं प्रथम स्थान देता येईल, खरं तर या गोष्टीवर बौद्धांनी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. अनुसूचित जातीतलं आरक्षण आपणच फक्त घेत नाही तर बाकी जातीसुद्धा घेतात. तर ते आता त्यांच्यावर सोडून देऊन बौद्धांनी स्वतःची एक वेगळी प्रोटेक्शन व्यवस्था, इन्कम व्यवस्था, सोशल व्यवस्था सगळ्याच पद्धतीनं निर्माण करणं काळाची गरज आहे. अन्यथा भरकटवणारे नेते भरकटवत जातात, भाकर मात्र देत नाही, ती आपल्यालाच कमवावी लागते. त्यामुळं बौद्धांनी आता अनुसूचित जातींच्या लफड्यामध्ये डोकं न घालता स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी झटणं काळाची गरज आहे. आजही अनुसूचित जातीमध्ये जरी आपण असलो तरी बौद्धांना महार म्हणूनच अनुसूचित जातीमध्ये आरक्षण घ्यावं लागतं. मग धर्मांतराचा फायदा काय? मागच्या 60 वर्षामध्ये जे लोक आपल्याला अनुसूचीमध्ये, भारत सरकारच्या अनुसूचित जातीच्या लिस्टमध्ये बौद्ध म्हणून किंवा धर्मांतरित बौद्ध म्हणून आपला समावेश करू शकले नाहीत, करून देऊ शकले नाहीत, ते लोक आरक्षण बचावची भाषा करतात. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव अजून दुसरं कुठलं असेल असं मला तरी वाटत नाही.